नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषीराजे या यूट्यूब चॅनलवर. तसेच कृषीराजे आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पेजवर सुद्धा. तर आज आपण पाहणार आहोत गहू पीक जे काय ते पेरणीचं नियोजन. बऱ्याचशा शेतकरी मित्रांचा प्रश्न होता की तुम्ही कोणती व्हरायटी करता, खत काय टाकता, कसं नियोजन करता, त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती द्या. तर आज आपण ती माहिती देणार आहोत. आता सर्वात प्रथम आपण जर पाहिलं तर गहू पेरणीचा सीजन हा चालू झालेला आहे. बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी पेरणी केलेली आहे, काही शेतकरी करत आहेत आणि काही शेतकऱ्यांना करायची आहे. तर सर्वात प्रथम आपली जी काही जमीन आहे ती जमीन तुम्हाला मोगडणी करून त्यामध्ये तुम्हाला रोटावेटर मारणे गरजेचं असतं. अथवा तुम्ही रोटावेटर नाही मारलं तर तुम्हाला ती पाळी टाकून जमीन भुसभुशीत करून घेणे गरजेचं असतं. आता तुम्ही जमीन भुसभुशीत केल्यानंतर तुम्हाला ते बियाणं आणून ट्रॅक्टरच्या साह्याने तुम्हाला पेरणी करायची असते, अथवा तुम्ही बैलाच्या साह्याने करू शकता. परंतु आता बैलाचं प्रमाण कमी असल्यामुळे 99% शेतकरी ट्रॅक्टरचा वापर करतात. तर आता ट्रॅक्टरच्या साह्याने जर पेरणी करायची असेल तर त्यामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न असतो की किती अंतर ठेवायला पाहिजे. तर गव्हाची पेरणी करताना तुम्ही जे काही आपलं रेग्युलर 18x4 इंचाचं अंतर असतं ते ठेवू शकता, अथवा जर त्याला ॲडजस्टेबल सिस्टीम असेल तर तुम्ही कमी जास्त पण त्यामध्ये अंतर करू शकता. आता त्यानंतर बऱ्याच शेतकरी मित्रांचा प्रश्न होता की तुम्ही वाण कोणता निवडता. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपण जो काही वाण निवडलेला आहे तो श्रीराम सुपर 303 हा जो काही गव्हाचा वाण आहे तो निवडलेला आहे. आता ही 20 किलोची बॅग आहे आणि तुम्ही प्रति एकरसाठी 30 किलो अथवा काही शेतकरी हे 40 किलो बियाणं निवड करतात. परंतु 18x4 इंचावर आपण जर पेरणी करणार असाल तर 30 किलो हे बियाणं आपल्याला पुरेसं आहे प्रति एकरसाठी. आणि याची किंमत तुम्ही तुमच्या भागामध्ये जी काही श्रीराम कंपनी आहे, या श्रीराम कंपनी 20 kg ची बॅग आहे, याची किंमत 2000 रुपये. आपल्याला 2000 रुपयाला ही बॅग भेटलेली आहे. तुमच्या भागामध्ये या बॅगची किंमत किती आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. आता पेरणी झाल्यानंतर प्रश्न असा येतो की खत कोणतं वापरता. तर खत तुम्ही याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकता की पेरणीच्या वेळी आपल्याला हे जे काही 15-15 हे खत आहे हे RCFचं आपण आणलेले आहे. एक बॅग आपलं हे अर्धा एकर क्षेत्र आहे गव्हाचं. 1 एकर क्षेत्रासाठी तुम्ही 2 बॅग घ्या. तर याच्यामध्ये याची किंमत जी काय हे दुकानदाराने आपल्याला 1650 रुपये म्हणजे 1650 रुपयाला दिलेला आहे. तर याची किंमत तुमच्या भागामध्ये किती आहे ते तुम्ही कळवा मला खाली कमेंट बॉक्समध्ये. कारण की सध्या रासायनिक खताच्या जे काही किमती आहेत त्या पुन्हा वाढलेल्या आहेत आणि तुमच्या भागामध्ये हे केवढ्याला गुणी भेटते ते मला कळवा. तर आता याच्यानंतरचा विषय होतो की आपण पेरणीवेळी खत टाकायला पाहिजे अथवा पेरल्यानंतर टाकायला पाहिजे. तर त्यामध्ये तुम्ही दोन्ही पद्धतीने टाकू शकता. पेरणीच्या वेळी ट्रॅक्टरचं जे काही यंत्र असतं त्यामध्ये खताचं पण तुम्हाला मागे ऑप्शन असतं, त्यामध्ये टाकून तुम्ही पेरणी वेळी करू शकता आणि त्याच्यामध्ये खत टाकू शकता. 15-15 अथवा 20-20 हे 2 खतं तुम्ही निवडू शकता. परंतु शक्यतो बरेचसे शेतकरी हे 15-15 निवडतात. आणि याच्यानंतर विषय असा येतो की तणनाशकचा. आता तणनाशकचा महत्वाचा मुद्दा असा असतो की तणनाशक हे 2 स्टेजला आपल्याला यूज करता येतात. एक प्री इमर्जन्सी हर्बिसाइड आणि एक पोस्ट इमर्जन्सी हर्बिसाइड. तर प्री इमर्जन्सी हर्बिसाइड जे काय असतं ते आपण गहू पेरणी केल्यानंतर आपल्याला 48 तासाच्या आतमध्ये फवारणी करायची असते. म्हणजे कोरड्या आपल्या गहू पेरल्यानंतर त्या पेरणी केल्यानंतर तुम्हाला ते 48 तासाच्या आत फवारणी म्हणजे पेरणी केल्याच्या नंतर तुम्ही ती फवारणी केल्यावर ते जे काही गवत आहे ते गवत उगत नाही. आणि जे काही पोस्ट इमर्जन्सी हर्बिसाइड असतं ते तुम्हाला गहू पेरणी केल्यानंतर 21 दिवसानंतर फवारायचं असतं. म्हणजे जे काही आपलं गवत वगैरे उगून आल्यानंतर तुम्ही 21 दिवसांनी अथवा 21 ते 30 दिवसामध्ये फवारू शकता ते. आता हे असं आपलं हे झालं पेरणीचं नियोजन. आता आपण यामध्ये पाण्याचं नियोजन जर पाहिलं तर बऱ्याचशा शेतकरी मित्रांकडे तुषार उपलब्ध आहेत. जर तुषार असेल तर पहिलं पाणी ही तुषार स्प्रिंकलरनेच द्यावे. कारण की माती वगैरे जी काय ते तुमचं बियाणं वगैरे जे असतं जास्त प्रेशरने जर पाणी असेल तर म्हणजे वाहून जाण्याचा जो चान्स असतो तो कमी असतो. म्हणजे स्प्रिंकलरने जर तुम्ही पाणी दिलं तर तो वाहून जात नाही. नंतरचं तुम्ही पाणी एकदा गहू उगून आल्यावरती आणि जमीन सेट झाल्यावरती किती प्रेशरने दिले तरी काही फरक पडत नाही.
तर हे अशा प्रकारचं तुमचं पाण्याचं नियोजन आहे. आता किती पाणी लागतात असं पण विचारतात शेतकरी, परंतु किती पाणी लागतात हे जमिनीवरती डिपेंड असतं. तुमची जमीन कशी आहे, हलकी आहे, मध्यम आहे, भारी काळी आहे, त्यावरती नियोजन असतं. आणि आता आपण हे अशा प्रकारचं गव्हा पेरणीचं जे काही नियोजन आहे ते अशा प्रकारचं करतो. जर याच्या व्यतिरिक्त तुमचं जर काही नियोजन तुम्ही करत असाल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही जी काही गहू पेरणीची माहिती आहे ती आपण दिलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा आपण भेटूयात एक नवीन विषयावरती, एक नवीन टॉपिक घेऊ. धन्यवाद.